आजच्या रेसिपी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गडीची चपाती कशी करायची याची साधी सरळ रेसिपी दाखवणार आहे। आपल्यापैकी बऱ्याच जणांना चपात्या येत असतील, पण अगदी जे नवशिके आहेत त्यांच्यासाठी खास अगदी पहिल्याच प्रयत्नात भरपूर लेयर्स असलेली व बराच वेळ नरम राहणारी लुसलुशीत अशी चपातीची रेसिपी सांगणार आहे। सर्वात आधी आपल्याला चपाती करण्यासाठी पीठ हे मळून घ्यायचं आहे। इथे मी 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। चपात्या करण्यासाठी लागणारे पीठ हे खूप जाडसर असं नसावं। गिरणीमधून आपल्याला हे बारीक असं दळून आणायचं आहे। जर पीठ हे जाडसर असेल चपाती कडक होते, त्यामुळे चपात्या करण्यासाठी बारीक असं दळून आणावं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे पीठ मळताना अशा प्रकारे एक मोठं खोलगट भांडं घ्यावं, किंवा जर तुमच्याकडे असेल तर एक मोठी खोलगट अशी परात घ्यावी। कुठल्याही एका उथळ असलेल्या प्लेटमध्ये चपातीचं पीठ हे मळू नये, कारण की चपातीचं पीठ मळताना ते बऱ्यापैकी इकडे तिकडे ते पीठ सांडू शकतं। 3 वाटी गव्हाचं कणिक घेतलेलं आहे। आता चाळणीवरती टाकून मी हे पीठ व्यवस्थित असं चाळून घेणार आहे। चाळून घेतल्यानंतर जो काही गव्हाचा कोंडा बाकी राहिलेला आहे तो आपल्याला दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे। अशाच प्रकारे बाकीचं राहिलेलं पीठ देखील मी चाळून घेणार आहे। चाळून घेतल्यामुळे पिठामध्ये जर काही एखादा गव्हाचा दाणा राहिला असेल किंवा इतर काही घाण किंवा कचरा असेल तर तो देखील निघून जातो व पिठामधील कोंडा देखील वेगळा होतो। पीठ चाळून झाल्यानंतर आता ह्यामध्ये चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे। इथे मी पिठामध्ये मीठ टाकलेलं नाही आहे। जर तुम्हाला चालत असल्यास तुम्ही यामध्ये मिठाचा वापर करू शकता। आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ हे मळून घ्यायचं आहे। माझी एक दुसरी व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये मी अगदी झटपट हात न खराब होता अगदी 1 मिनिटामध्ये पीठ पटकन कसं मळायचं याचा डिटेल व्हिडिओ शेअर केलेला आहे। तुम्ही ती देखील मेथड बघू शकता। अंदाजे जर तुम्ही 4 वाटी गव्हाचं पीठ घेतलं असेल तर त्याच्या निम्म पाणी लागतं पीठ मळण्यासाठी, म्हणजे 2 वाट्या तुम्हाला पीठ मळण्यासाठी पाणी लागेल। आज मी तुम्हाला अगदी माझ्या आईच्या पद्धतीप्रमाणे पीठ मळण्यापासून ते घडीची चपाती कशी करायची याची रेसिपी सांगणार आहे। अशा प्रकारे मळताना आपल्या हाताला बऱ्यापैकी पीठ हे लागून जातं, तर ते दोन्ही हाताने चोळून आपल्याला पीठ हे काढून टाकायचं आहे, म्हणजे पुढच्या वेळेस आपल्याला ते अगदी व्यवस्थित असं हाताने मळता येतं। चपाती बराच वेळ मऊ राहण्यासाठी चपातीचं पीठ हे बऱ्यापैकी नरम असं मळायचं आहे। खूप अगदी पातळ नाही आणि खूप कडक देखील नाही मळायचं आहे। भांड्याच्या तळाला आणि आजूबाजूला लागलेलं पीठ देखील आपल्याला व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे। बऱ्याच जणींना असं वाटतं की जितका वेळ पीठ हे मळल्या जाईल तितक्याच चांगल्या चपात्या होतात, पण इथे मी फार वेळ पीठ हे मळून घेतलेलं नाही आहे। पीठ हे अजूनही तुम्हाला ओबडधोबड दिसत असेल। आता याच्यावरती मी थोडासा अर्धा ते 1 चमचा तेल लावून याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे। पिठाला तेल लावून झाल्यानंतर आता एका भांड्यामध्ये मी हे पीठ काढून घेणार आहे व त्यावरती थोडासा तेलाचा हात लावून पीठ हे सेट होण्यासाठी 10 मिनिटं ठेवून देणार आहे। तेल लावल्यामुळे पिठाचा जो वरचा भाग आहे तो कोरडा पडत नाही। आता यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे व कमीत कमी 10 मिनिटं आपल्याला पीठ हे सेट होण्यासाठी ठेवायचं आहे। 10 मिनिटं झालेली आहे। आता पिठाला आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। 10 मिनिटांनंतर पीठ हे व्यवस्थित सेट झालेलं आहे व ते हाताला देखील चिटकत नाही आहे। थोडंसं पुन्हा याला अर्धा 1 मिनिट मळून घ्यायचं आहे। आता चपाती करायला सुरुवात करूया। इथे मी एक मध्यम आकाराचा पिठाचा गोळा घेतलेला आहे व अशा प्रकारे दोन्ही तळहातावरती फिरवून याचा गोलाकार असा आकार करून घ्यायचा आहे।
3 वाटी गव्हाच्या पिठामध्ये जवळपास 7 ह्या चपात्या झालेल्या आहेत। तुम्ही अशा प्रकारे सर्व पिठाचे गोळे हे तयार करून ठेवू शकता। तयार करून झाल्यानंतर या पिठाच्या गोळ्यावरती तुम्हाला झाकण ठेवून द्यायचं आहे, म्हणजे पीठ जे आहे ते कोरडं होणार नाही। आता इथे मी टेबलवरती एक कापड टाकून घेतलेला आहे व त्यावरती पोळपाट ठेवलेला आहे। किचन ओट्यावरती पोळपाट हा चपात्या करताना बऱ्यापैकी सरकत असतो, तर अशा वेळेस पोळपाटाच्या खाली तुम्ही एखादा कॉटनचा कपडा ठेवू शकता। आता पिठाचा उंडा हा थोडासा कोरड्या पिठामध्ये बुडवून थोडीशी लहान आकाराची पोळी ही लाटून घ्यायची आहे। आता यावरती अर्ध्या भागाला तेल लावून घ्यायचं आहे व त्यानंतर अशी घडी करून घ्यायची आहे। तसेच इथे देखील थोडं तेल लावून घ्यायचं आहे व अशा प्रकारे पुन्हा त्याची एक दुमड मारून घ्यायची आहे। काही जण तेल लावल्यानंतर कोरडे पीठ देखील टाकतात, पण मी ते टाकलेले नाहीये। आता हलक्या हाताने मी याच्या पूर्ण कड्या बंद करून घेतलेल्या आहे व पुन्हा पिठामध्ये बुडवून आता मी चपाती ही गोलाकार अशी लाटून घेणार आहे। सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे आपल्याला चपाती ही अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे। चपाती ही आलटून पलटून दोन्ही बाजूने लाटून घ्यायची आहे, म्हणजे ती सगळीकडे एकसारखी लाटल्या जाते। चपातीच्या ज्या कडा आहेत त्या आपल्याला जास्त लाटून घ्यायच्या आहेत, त्या जाड राहता कामा नये, नाहीतर कडा ह्या कच्च्या राहू शकतात। आता अशा प्रकारे चपाती मी ही लाटून घेतलेली आहे। चपाती खूप पातळ देखील नाही आणि खूप जाड देखील नाही, अशा प्रकारे चपाती लाटून झाल्यावर ती थोडीशी झटकून काढायची आहे, म्हणजे तिचं जे कोरडं पीठ आहे ते निघून जाईल। चपाती शेकण्यासाठी तवा हा पूर्णपणे गरम करून घ्यायचा आहे आणि चपाती आपल्याला नेहमी मध्यम ते हाय फ्लेमवरतीच भाजून घ्यायची आहे। इथे तवा हा पूर्णपणे मी तापवून घेतलेला आहे व गॅसची स्पीड देखील मीडियम हाय फ्लेमवरती आहे। अशा प्रकारे चपाती ही खालून थोडी फुगायला आली की आपल्याला ही टर्न करून घ्यायची आहे। लो फ्लेमवरती जर चपात्या केल्या तर त्या पूर्णपणे शेकत नाही व त्या कडक देखील होतात। आपल्याला दोन्ही बाजूने चपाती ही व्यवस्थित शेकून घ्यायची आहे। छान अशी चपातीचे लेयर्स इथे सुटलेले आहेत, तुम्ही बघू शकता। चपाती शेकून झाल्यानंतर त्यावरती आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। तेल लावून झाल्यानंतर चपाती आपल्याला थोडीशी अलटीपलटी करून लगेच काढून घ्यायची आहे। आता अशाच प्रकारे आपल्याला बाकीच्या चपात्या देखील करून घ्यायच्या आहेत। भरपूर लेयर्स असलेली व बराच वेळ मऊ आणि लुसलुशीत राहणारी चपाती तयार झालेली आहे। चपाती तयार झाल्यानंतर तव्यावरून काढताना चाळणीमध्ये पसरवून चपात्या या ठेवून द्याव्या थंड होण्यासाठी व थंड झाल्यानंतर एखाद्या भांड्यामध्ये भरून ठेवा व त्यावरती झाकण लावून द्या। चपात्या जर हवेमध्ये जास्त वेळ राहिल्या तर त्या कडक होऊ शकतात। अशा प्रकारे दिलेल्या मापामध्ये मी जवळपास 7 चपात्या ह्या केलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता याला चांगले असे पदर सुटलेले आहेत। सर्व बाजूंनी याचे पदर सुटलेले आहेत व अगदी मऊसूत अशी चपाती झालेली आहे। तर आजची साधी सरळ रेसिपी नवशिक्यांसाठी ही खास स्पेशल होती। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि तुम्ही देखील अशीच घडीची चपाती करतात का मला कमेंटमध्ये जरूर सांगा।